हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण बघणार आहे दलियाचा उपमा। हा दलिया, यासाठी लागणारं साहित्य बघा। हा दलिया, ह्याच्यामध्ये भाज्या आपण टाकणार आहे। हे स्वीट कॉर्न आहे, शेंगदाणे, हिरवे मटार, बटाटा, गाजर, फोडणीसाठी तेल, हिरवी मिरची, जिरे, मोहरी आणि तेल, आणि ह्याच्यामध्ये थोडासा हा पावभाजी मसाला टाकायचा आहे। आता कृतीला सुरुवात करूया। पहिल्यांदा हा दलिया भाजून घ्यायचा आहे। रवा व्यवस्थित भाजला की तिखट उपमा नाही होणार। तर व्यवस्थित भाजून घेतलाय। आता याला लापशी रवा पण म्हणतात। हा बघा, असा रवा भाजून घ्यायचा। आता याच्यात आपण तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसंच टाकायचं आहे। आता फोडणी करूया। मोहरी टाकली, थोडेसे जिरे टाकूया आणि हिरवी मिरची। आता याच्यात थोडीशी हळद, आता या सगळ्या भाज्या टाकूया। भाज्या थोडा वेळ परतवून घ्यायच्या। एक 2 मिनिटं या भाज्या परतवून घ्यायच्या। आता ह्या वाटीने मी 1-1.5 वाटी रवा घेतलेला आहे, दलियाचा रवा। आता 3 वाट्या पाणी टाकायचं। 2 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे। आता ह्याला उकळी आली की आपला हा, आता ह्याला बघा उकळी आलेली आहे। आता हा दलिया ह्याच्यामध्ये घालूया। मिक्स करून घ्यायचं। करू एक ते 2 शिट्ट्या ह्याला काढायच्या। व्यवस्थित शिजते। 1-2 शिट्ट्या काढल्या तरी व्यवस्थित ते शिजून जाईल।